तर प्रार्थना घ्यायची. चला सगळ्यांनी प्रार्थना म्हणायला मदत करा. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला लाभू दे. चला ठीक आहे. तर आत्ता मी असं तुम्हाला सगळ्यांना विचारलं होतं की आज मी कोणत्या विषयाला धरून बोलावं किंवा कोणत्या विषयाला हात घालावा. कारण मी एक विषय डोक्यात धरून आलेलो आहे आज की त्या विषयावर बोलायचं. तर माझ्या डोक्यात असा विचार आहे आज बोलायचा की इम्पॉर्टन्स ऑफ रूटीन इन आवर लाईफ. माझ्या आयुष्यामध्ये असलेल्या रूटीनचं महत्व. आता हा विषय आज बोलायचं खरं कारण असं इथं आहे की आत्ता आपण सगळेजण एकत्र रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये जमलेलो आहोत. रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणजे रिहॅब सेंटर. रिहॅब सेंटर म्हणजे पुनर्वसन हे मराठीत झालं. परंतु काय झालंय खरं सांगायचं ना तर आपण सगळेजण आहे सवयीचे गुलाम. आपण सगळेजण आहोत सवयीचे गुलाम. मी सुद्धा, तू सुद्धा, तू सुद्धा, तू सुद्धा. बरोबर. आता आपण फक्त दारू प्यायल्यामुळे इथं आलेलो नाहीये. दारू पिणं हे शेवटचं टोक झालं आपलं. आपल्या अंगात जरा चुकीच्या खोडी आहेत, काही काही चुकीच्या सवयी आहेत आपल्या अंगात की ज्या परत आपल्याला रुटीनाइज करायला पाहिजेत. म्हणजे मानसिकता बदलायला पाहिजे, वैचारिकता बदलायला पाहिजे. ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. मी बोलतो कसा त्यापेक्षा मी वागतो कसा हे महत्वाचं आहे, नाही का. तर हे सगळं जे आहे ना ह्याला म्हणायचं रुटीन परत आणणं. आपल्या अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं आपण दरवेळेलाच बोलतो आणि त्या स्टेप्स बद्दलही इथं ऐकत असाल तुम्ही दरवेळेला, नाही का. मध्य शक्ती पुढे हातवलं आहे आणि आमचे जीवन अस्ताव्यस्त झाले. तर जीवन अस्ताव्यस्त झाले आहे म्हणजे काय झालंय. अस्ताव्यस्तता आमच्या कोणकोणत्या जीवनाच्या कोणत्या कोणत्या अंगात आहे हा एक विषय. आणि आत्ता जो बोलायचा आहे विषय महेश, तो म्हणजे मला माझं रुटीन बसलं पाहिजे, माझं रुटीन झालं पाहिजे. आत्ता जो आपला ग्रुप सुरू होण्यापूर्वी विषय झाला की माझे नातेवाईकांशी संबंध रुटीनमध्ये येतील का, घरच्यांबरोबरचे संबंध रुटीनमध्ये येतील का. एका शब्दात सांगायचं झालं तर परत सगळं माझं मार्गी लागेल का. बरोबर बोलतोय का मी. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला ह्याच्या पुढे आता बेटर लाईफ दॅन येस्टरडे असं जगायला सुरुवात करायची आहे, हो की नाही. एकदम सगळं चकाचक होणार नाहीये. मग काय होणार आहे एकदम. तर फक्त आजचा दिवस मी जर का जाणीवपूर्वक प्रयत्न केले, जाणीवपूर्वक ह्या शब्दाला इन्व्हर्टेड कॉमा व अंडरलाईन जर केले तर माझं लाईफ परत व्यवस्थित घडी बसेल. घडी बसण्याबद्दल चाललेलं आहे आपलं. हा फॅन बंद कर रे कोणीतरी. आपल्या आयुष्याची घडी विस्कटलेली आहे. खरं सांगायचं तर विस्कटलेली आहे. मी 24-24.5 वर्ष थांबलेला माणूस बोलतोय. याचा अर्थ माझी घडी
सगळी पूर्णपणे एकदम चकाचक झाली आहे असं झालेलं नाहीये. माझ्या आयुष्याची घडी सुद्धा पूर्णपणे अजून व्यवस्थित नाही बसलेली. अजूनही माझ्या अंगामध्ये काही काही खोडी अशा आहेत की ज्या माझ्या आयुष्यात घडी बसण्याच्या आड येत आहेत. मग आता मला काय केलं पाहिजे? तर मला माझं रुटीन सावरलं पाहिजे. आता मला रुटीन सावरायचंय. ह्या विषयावर बोलत असताना मी ए वाला आहे. ए वाला आहे याचा अर्थ मी पहिली 3.5 वर्ष रोज मीटिंग केल्या आणि तिथं जे काय ऐकलं ना कडू साहेब तुम्हाला सांगतो ते ऐकून 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 माझे विचार बदलत गेले, माझी कृती बदलत गेली आणि त्यामुळे माझं आयुष्याची घडी सेट व्हायला सुरुवात झाली. त्याचा रिझल्ट मला असा मिळायला लागला की मी समाधानी राहायला लागलो. दारू तर नाहीच पहिलं, पण दारू न पिणं हे काही जीवनाचं साध्य नाहीये. दारू न पिणं ही बेसिक गोष्ट आहे. घडी कशामुळे विस्कटली? तर चुकीच्या विचारांमुळे विस्कटली. चुकीचे विचार कशामुळे आले रे तुझ्याकडे डोक्यात? चुकीच्या संगतीत वावरल्यामुळे. संगत बदलली ना की विचार बदलतात, विचार बदलले की कृती बदलते आणि कृती बदलली की विस्कटलेली घडी परत सुरळीत व्हायला सुरुवात होते. असा माझा इतिहास सांगतो. तुम्हाला अजून घडवायचा आहे इतिहास. हा व्यसनमुक्तीचा प्रवास आहे. तो प्रवास व्यसनमुक्त जीवन जर चांगलं जगायचं असेल, चांगलं म्हणजे त्याचा आनंद काय होतं? आपण परत परत का व्यसनाकडे वळायचो? का आपल्याला कंटाळा यायचा व्यसन न करण्याचा? आपल्याला कंटाळा काय यायचा? तर त्याच्यात नाविन्य नाही मिळायचं आपल्याला. आपण व्यसनमुक्तीचा जोपर्यंत आनंद घेत नाही ना तोपर्यंत आपण व्यसनमुक्त राहू शकत नाही. आणि आपण व्यसनमुक्तीचा आनंद कधी घेऊ शकतो? जेव्हा आपल्या मनाला स्वतःला असं वाटेल की आता माझं सुरळीत सुरू झालेलं आहे, आता माझं जीवन मार्गी लागलेलं आहे, आता माझ्या घरचे लोकांशी असलेले डायलॉग संबंध चॅनलाइज झालेलं आहे. समाजामध्ये जरा लोक आता माझ्याशी नीट बोलायला लागलेली आहेत किंवा आता मला टाळत नाही आहेत. व्हॉट एव्हर इट इज. आनंदी होण्यासाठी राहायचंय की नाही आपल्याला व्यसनमुक्त? तुला आपलं म्हणजे फार फाटली म्हणून असं नाहीये. आता इथनं बाहेर पडल्यानंतरची आपल्याला सेकंड इनिंग खेळायची आहे. स्पष्ट भाषेत सांगायचं झालं ना तर तुमची आता सगळ्यांची माझी सुरू झाली आहे आणि तुमची आता इथनं बाहेर पडल्यानंतर बाळासाहेब सेकंड इनिंग सुरू होणार आहे. आता आऊट न होणं ह्याशिवाय दुसरा पर्याय नाही तुम्हाला. कारण आऊट झाला की बाद. परत कधी मॅच मध्ये आपल्याला ग्राउंडवर यायला मिळेल सांगता येत नाही. म्हणून आता विस्कटलेली घडी बसवायची हीच ती वेळ आहे असं मी बोलायचा प्रयत्न करतोय. आता घडी विस्कटलेली बसवणे याच्यामध्ये 2 विभागात बोलीन बर का मी. नंबर 1 म्हणजे डे टू डे लाईफची घडी बसवणे. डे टू डे लाईफची घडी तुझी सध्या छान बसलेली आहे असं मी तुला आजच्या जाहीररित्या तोंडावर सांगतोय. त्याचं कारण असं तुझी ऍक्शन तशी दिसते ना. ठराविक वेळेला उठतोय, ठराविक वेळेला आंघोळ करतोय, ठराविक वेळेला काय या आपल्या सेंटरमध्ये येतोय, इथनं घरी जाताना ठराविक वेळेला घरी पोचतोय. हे कुठंतरी ते चॅनलाइज व्हायला लागले. तसं
आता हे काही जीवनाचं ध्येय नाहीये. सवयीचा गुलाम असतो असं मी वाक्य बोललो. आता मला माझ्या सवयी बदलायचेत. मी काय काय बदलल्या तेवढ्या मी सांगतो. ज्या माणसाला सकाळी उठून मी दारू पिऊ नको तर काय करू असा प्रश्न होता, तो माणूस तुमच्याशी आत्ता 24.5 वर्ष थांबल्यानंतर बोलतोय. म्हणजे त्या बोलण्याला काहीतरी अर्थ आहे. मी काहीतरी भंगच करत नाहीये. आधी केले आणि मग सांगितलेवाला माणूस आहे मी. त्यामुळे डोंट टेक इट लाईटली. काय केलं मी माझं रुटीन कसं बसवलं डे टू डे लाईफमध्ये. तर मी AA मध्ये जायला लागल्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट संध्याकाळच्या AA मीटिंग्स करायला लागलो रोजच. कारण तेव्हा सकाळच्या मीटिंग नव्हत्या. तिथं जे शिकायला लागलो, तिथं जे माझ्या कानावर पडायला लागलं ते मी घरी आल्यानंतर जेवायला बसल्यावर माझी बायको माझ्यासाठी जेवायला थांबायची नाही बरं का. कारण माझा इतिहास काही चांगला नाही. त्यांची जेवणं झालेली असायची, पण मला जेवायला वाढताना ती समोर बसलेली असायची डायनिंग टेबलवर. आणि ती काय म्हणायची, काय झाली का मीटिंग. ती बसली मला चावी. मग आज मीटिंग मध्ये मी काय काय ऐकलं हे मी तिला जाणीवपूर्वक सांगायचो. त्यामुळे काय व्हायचं, 2 गोष्टी व्हायच्या. नंबर 1 म्हणजे मी मीटिंगलाच गेलो होतो हे तिला कळायचं. अदरवाईज माझ्यासारखा माणूस सोलापूरला जातो सांगून कोल्हापूरला गेलेलो आहे आयुष्यात. त्यामुळे मी विश्वास घालवलेला आहे घरच्यांचा. विश्वासार्हता पण आली घरच्यांच्यात, माझ्यावरचा विश्वासही बसायला लागला. आणि त्यापेक्षा महत्वाचं तिची त्या AA मधली इन्व्हॉल्वमेंट वाढायला लागली. याचा अर्थ ती आता AAच्या मीटिंगला येते का, तर नाही येत. तिने यायचं नाहीच आहे AAच्या मीटिंगला. पण तिला हे नक्की कळायला लागलं की आता माझा नवरा अशा ठिकाणी जातो की जिथं गेल्यानंतर त्याला दारूपासनं मुक्तता झाल्याचं समाधान मिळायला लागेल, आनंद मिळायला लागेल. असं असून सुद्धा मी 8 महिने उठाबशा काढल्या. आणि किती टाईट असलो काही असलो तरी 7:30च्या अगोदर मीटिंग हॉलमध्ये पोचायचो मी. त्याचं कारण मी तिथंच ऐकलेलं वाक्य होतं की पितांना लाज नाही वाटली तर मीटिंगला येताना सोडताना कशाला लाज वाटायला पाहिजे. त्यामुळे मी जायचो. पुढे कालांतराने माझी 8 महिने उठाबशा काढल्यावर दारू थांबली. मी माझं लाईफ रुटीन कसं केलं डे टू डे ते बोलतो आहे. मी सुरुवात AAच्या मीटिंग पासनं बोलायला केलेली आहे. मीटिंग करून झाल्यानंतर मी घरी जायचो व आज काय ऐकलं हे बायकोला समोर जेवायला बसल्यानं, मी जेवायला बसल्यावर ती समोर असताना तिला सांगायला सुरुवात केली. पुढे काय झालं, माझी दारू थांबली. आणि एक दिवस अचानक उठलो मी पहाटे आणि निघालो चालायला, फिरायला, मॉर्निंग वॉकला जायचं. लगेच बायकोने कडकडीत हाणला बर का जोडा. AA वाल्यांनी सांगितलं असेल, मी इतकी वर्ष सांगत होते पहाटे फिरायला जा, तेव्हा ऐकलं नाही. तिथं ऐकलं होतं मी पहाटे फिरायला जायचं. मी जे म्हणतो ना दरवेळेला, बेवड्यांच्या गप्पा बेवड्यांनीच ऐकाव्या, बेवड्यांनीच सांगाव्या. जसं सुराचे पोवाडे शुरांनी सांगावे आणि शुरांनी ऐकावे, तसं मला माझं रुटीन लाईफ चालू करायचं असेल तर मला आधी केलेल्या लोकांनी सांगितलेलं ना तरच ते मला पटतं आणि पचनी पडतं. बाल्कनीत कोण बसलंय त्यांनी इकडे येऊन बसा, माग तो कोण ये पुढे ये बाळा. हो का बरं ठीक आहे. आजारी असेल तर राहू दे. गोष्ट अशी चालली आहे, सकाळी उठून फिरायला जायला सुरुवात केली. फिरायला जायला सुरुवात करायची सुद्धा आमचं आडनाव उद्यावालेच. उद्यापासून जाईन. एक दिवस मला माझा येतला बाप भेटला. तो म्हणला, अरे तू गेला होता का रे आज फिरायला. नाही 3 दिवस झाले. 4थ्या दिवशी तो माझ्या घरी आला माहितीये का, 6:30 वाजता, 6ला सकाळी. म्हणला चल येतो का फिरायला.
आता हे दरवाज्यात आलं म्हटल्यानंतर उठून चालत जावंच लागलं मला. आणि मग त्यांच्याबरोबर मी चालायला गेलो तर हा माणूस काहीच बोलेना. म्हणलं बोला की हो काहीतरी. नाही म्हणले, चालायला जाताना बोलायचं नसतंच. म्हणजे मग तुम्ही कशाला आलात? मी काय बोलायला नाही आलो, तुला स्टार्टिंग ट्रबल आहे ना, तेवढा स्टार्टर मारायला आलो. खरं आहे हे, आपल्याला चांगलं वागण्याच्या बाबतीमध्ये स्टार्टिंग ट्रबल हा असतोच. मग असं एकदा मला स्टार्टर बसल्यानंतर मी आनंद घ्यायला लागलो. मग ते म्हणले आता तुझं तू जायला लागलेलं आहे, मी काही येणार नाही. चित्रे साहेब आले होते माझ्याकडे. हे तू ओळखतोस त्यांना म्हणून नाव सांगितलं मी. आणि झालं स्टार्टर बसल्यावर मग मला रोज नाही सांगायला लागत. इट बिकेम अ पार्ट ऑफ माय लाईफ. आय एम टॉकिंग अबाउट रुटीन, इम्पॉर्टन्स ऑफ रुटीन इन माय लाईफ. डे टू डे रुटीन बद्दल आत्ता बोलतोय मी. शेवटची 15 मिनिटं वार्षिक रुटीन बद्दल बोलणार आहे मी. आणि ते 24 वर्ष चाललेलं आहे बरं का. गोष्ट अशी चालली आहे, एकदा स्टार्टर बसल्यावर पाठे फिरायला जायला लागलो. आणि त्यांनी सांगितलेलं प्रत्येक वाक्य हे लक्षात ठेवायचं असतं बरं का. चालायला गेल्यानंतर बोलायचं नसतंच. कारण चालण्याची क्रिया करत असताना बेसिकली मी हा स्वतः माझ्याबरोबर असलो पाहिजे. मला माझा विचार करायची ती वेळ आहे, माझ्याबद्दल विचार करायची वेळ आहे. किती वेळ चालतो रे? पहिल्यांदा 15 मिनिटं चाललो, पुढे 40 मिनिटं 45 मिनिटापर्यंत चालतो. आजही चालतो मी. त्याचं कारण चालणाऱ्याचं नशीब चालतं, हे खरं आहे. चालणाऱ्याचं नशीब चालतं, नेहमी लक्षात ठेवा. चालायला जायला लागलो, चालून आलो की ठराविक वेळेच्या आत दाढी आंघोळ झालेली असली पाहिजे. अशी सवय माझी मी लावून घेतली. अदरवाईज पूर्वीचा म्हणजे मी केव्हाही उठायचो, केली तर दाढी केली, नाही तर नाही केली. आंघोळ कितीही वाजता करायचो. रात्री जेवलेलो नसेल तर सकाळी उठून बका काहीतरी खायचो. मी रुटीन लावलं. म्हणजे काय केलं तर सकाळी उठून चहा बरोबर 2 चालून आलं की चहा घ्यायचा आणि 2 मारीची बिस्किटं खायची. का? कारण मला रिकाम्या पोटी कलकल, चालून आलं की पोटात कलकल होती बघा, भूक लागते माणसाला. 2 नुसती मारीची बिस्किटं खाल्ली तरी पोरीशी होतात. ते झालं की दाढी आंघोळ झाल्याशिवाय नाश्ता करायचा नाही. म्हणजे पटपट उठून दाढी आंघोळ करून घ्यायची. मग नाश्ता किती वाजता करायचा? मी तुम्ही किती वाजता करा हे बोलत नाहीये, मी माझा सिक्वेन्स कसा बसवला हे बोलतोय. रुटीन कसं बसवलं हे बोलतोय मी. माझी खरं सांगायचं तर आजही खाण्याची वेळ 8:40 ते 9 ही आहे. का 8:40च्या ऐवजी 8:45 झाली तर काय होतं? काही होत नाही, पण 9च्या आत खाऊन झालेलं असलं पाहिजे. काय झालंय, सकाळी लवकर का उठायचं, सकाळची कामं पटपट वेळेवर का करायची? आता आपण आयुष्यात व्यसन केल्यामुळे खूप काळ वाया घालवलेला आहे. याचाच अर्थ कामधंदा करून 4 पैसे मिळवून कुटुंबाला आनंदी व सुखी ठेवण्याचा आणि स्वतः समाधानी राहण्याचा वेळ कमी राहिलेला आहे. आणि रात्री अपरात्री हे करायचं नसतं. सकाळ जेवढी लवकर सुरू होईल ना, कारण संध्याकाळ तर ठराविक वेळीच होणार आहे, ती तू चेंज करू शकत नाही. रात्र किती वाजता होणार आहे हे तू बदलू शकत नाही. पण सकाळपासनं लवकर जर का उठला आणि झटपट आवरलं तर तुला पैसे कमवायला, घरातल्यांना वेळ द्यायला,
स्वतःसाठी आनंदी राहायला, व्यायाम करायला ठराविक वेळ पुरतो अरे. म्हणून ह्या रुटीनचं महत्व आहे. झालं एकदा 9च्या आत नाश्ता झाला, त्याच्या अगोदर गाडी आंघोळ झालेली असते, नाश्ता झाला, चहा पित असताना बघा अजून माझं अस्ताव्यस्त किती आहे बोलणं. चहा पित असताना मी आजही ते छोटं पॅड आहे माझ्याकडे, म्हणजे कायम असतं, त्याच्यावरती मी टू डू टुडे, आज करायची कामे, हा कागद तयार करतो. आज काय असेल ते, अमुक एक ठिकाणून अमुक एक ठिकाणी जायचंय, हे करायचंय, ते करायचंय. मग ते लिहून झालं की परत वाचायचं, मग परत त्याला 1 2 3 4 नंबर द्यायचे. थोडासा व्यायाम आहे, परंतु त्यातनं मिळणारा आनंद फार मोठा आहे मित्रांनो. नक्की आहे त्यापासून आनंद. आता माझं लाईफ रुटीनाइज झालेलं आहे. हा आनंद रोज घ्यायचा आनंद आहे आणि तो आनंद आपल्याला व्यसनमुक्त ठेवायला मदत करतो. तो आनंद आपल्याला घरच्यांबरोबर खराब झालेली नातेसंबंध सुधारायला मदत करतो. तो आनंद मला माझी तब्येत सुधारायला मदत करतो. तो आनंद मला माझी भूक वाढवायला मदत करतो. तो आनंद मला पैसा कमवायला मदत करतो. तो आनंद मला पैसा टिकवायला मदत करतो. तो आनंद मला श्रीमंत व्हायला मदत करतो. तो आनंद मला समाधान मिळवायला मदत करतो. कुठला रे आनंद? आता माझं लाईफ, करंदीकर ऐकताय का, चॅनलाइज झालेलं आहे. रुटीन मध्ये आता सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी म्हणजे असतात काय त्याच्या आईला जास्ती, ते एकदा सकाळी उठून सगळी कामं लिहून काढायची. आता तू ऑफिसमध्ये असतोस, तू ऑफिसमध्ये असतो, ऑफिसमधली लिही ना कामं 4 काय असतील ती. आज ऑफिसमध्ये गेल्यावर ह्या 12 कामं करायची आहेत, 4 कामं करायची आहेत, व्हॉट एव्हर इट इज. कागदावर आलं ना की त्याला मूर्त स्वरूप येतं. मूर्त स्वरूप आलं ना की ते डोळ्याला टोचायला लागतं. डोळ्याला टोचायला लागलं ना की त्रास होतो. आणि माझ्यासारख्याचा स्वभाव, जोपर्यंत मला त्रास होत नाही ना कुठल्या गोष्टीचा, तोपर्यंत मी बैल हलत नाही. बैलाला कसं लांबनं एक नुसता खडा मारला तर ते नुसतं कातडी थरथरवते, हो का नाही? पण जर का त्याला टोचणी लावली तर मग ते जागेवरनं उठतोय. या व्यसनाने काय केलंय आपल्याला? त्या व्यसनाने आपल्याला निर्लज्जन कोडगं बनवलेलं आहे. आपल्या अंगात आळस भरलेलं आहे. आता रुटीन मध्ये बसवायचे की नाही तुला, मग बसवायचं असेल तर कागदावर लिही, ते कागदावर वाच. वेळोवेळी तो कागद खिशात असला पाहिजे. माझ्या असतो. आणि ते झालं ना काम की ते खोडून टाकायचं. आणि ते खोडण्यामध्ये वेगळाच आनंद आहे. आयला बघ आज किती मार्गी लागलं. शेवटी हा विषय जो आहे ना, हा माझं जीवन मार्गी लागण्याचा आहे. आणि जीवन म्हणजे काय, तर आजचा दिवस. नाही आता मी याच्या पुढे आयुष्यावर चांगलंच वागणार आहे. कायच्याला उंटाच्या गालाचा मुका घेतो बेटे, आयुष्यभर काय चांगलं वागणार आहे. आजचा दिवस नाही येत तुला नीट वागता. चांगलं म्हणत नाहीये, नीट म्हणतोय. म्हणजे वी शुड मेक आवर सेल्फ टू बिहेव प्रॉपरली. मी असं बोलतोय की आता रुटीन बसवायचं म्हणजे काय करायचं, तर आजच्या दिवसाचं रुटीन. एकदा कामाची यादी करून झाली, नाश्ता करून होतो, पहिलं काय करायचं तर घराबाहेर पडायचं. घरात बसून काही होणार नाही. अहो पण मला काही कामच नाहीये. लिही तिथं काहीही, मला आज काही काम नाही. येऊ दे ते कागदावर. किती दिवस लाज वाटणार नाही रे बेट्या तुला. रोज लिहितोय आज मला काही काम नाही, रोज लिहितोय आज मला काही काम नाही. मिळवना जाऊन
नोकरी मिळवणं, कामधंदा मिळवणं हा प्रॉब्लेम नाहीच आहे आपला. कालच बोललो ना परवा मी तुमच्याशी, आपल्यातलं कोणीही निकम्मा नाहीये. आपल्याला ते टिकवता नाही आलं. बोलायला पोपट, नोकरी लगेच मिळते, ती टिकवणं हा प्रॉब्लेम आहे. पैसे मिळवणं प्रॉब्लेम नाही, पैसे टिकवणं प्रॉब्लेम आहे. ते कधी टिकणार? चेंज द रुटीन. मागच्या वेळेला परवा ते 9 प्रश्न वाचून दाखवले मी तुम्हाला. ते 9 प्रश्न मध्ये आहे की तो प्रश्न, आज मी पैसे किती बाजूला टाकले. बोच लागली पाहिजे आपल्या मनाला. ही बोच लागण्याचं जे आहे ना, दॅट इज अ पार्ट ऑफ आवर रुटीन. इट शुड बिकम ए पार्ट ऑफ आवर रुटीन. कळतंय का मी काय बोलतोय? आता पुढचं मी असं बोलतोय की आज मी कुठून कुठे जाणार आहे, किती वाजता असणार आहे, याची कल्पना साधारण घरच्यांशी बोलताना मुद्दाम द्यायची. कशाला ते, त्यांना कशाला सांगायला पाहिजे का? अजून चोरूनच चाललेत का तुझे धंदे? कुठं चाललाय ते? तुला घरच्यांशी रिलेशन सांभाळायचे आहेत ना, मग ट्रान्सपरन्सी मेंटेन कर ना. काय चोरून करण्यासारखं राहिलंय का आता आपल्या आयुष्यात? काही माझ्या तर आयुष्यात काय राहिलं नाही बाबा. किंवा मी आता कुठलीही गोष्ट अशी करत नाही की जी माझ्या घरच्यांपासून मी चोरून करावी. त्यामुळे मला काही सांगायला वाटत नाही आणि तुम्हालाही वाटायचं काही कारण नाही. सगळी लखतर उघडकीस आल्यानंतर आपण इथं जमलेलो आहोत. बरोबर आहे का? जास्तीत जास्त काय माहिती नसेल तुमच्या घरच्यांना? तुम्ही सांगितलं असेल 40,000 रुपये कर्ज आहे आणि ते 4 लाख रुपये कर्ज असेल. या पलीकडे याच्यात अहो घरचे आपल्याला ओळखून असतात. घरच्यांपासून चोरून जगायचं नसतं काही. हेच मुली कळायचं नाही मला. आणि ते इतरांना फसवायच्या बाबतीमध्ये मी स्वतःला फसवत राहायचो. रुटीन बसवायचं म्हणजे काय करायचं? तर घरच्यांबरोबर आणि माझ्या वागण्यात ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. मी कामाची यादी आजही करतो आणि आजही बायकोला विचारतो, हे तुझी काय आज कामं करायची आहेत का? येताना काय आणा वेणायचं, कुठं मी अमुक एक ठिकाणी जाणार आहे. मग ती काहीतरी किरकोळीत सांगते, मग येताना तेवढं त्या हिंदुस्थान बेकरीचा ब्रेड आणा. लगेच लिहून टाकतो मी तिथं हिंदुस्थान बेकरी विजिट. मग ते लोकेट करतो, म्हणजे तिथं चॅनलाइज करतो मी ते. अमुक एक ठिकाणून येताना बेकरी, नाही तर मग अगोदर बेकरीमध्ये जायचं, मग हे करायचं, असं नाही. एकदा जीवनाचा मार्ग, आजच्या दिवसभराचा मार्ग आखला की नाही, म्हणजे एकदा बुद्धिजीवी कामं केली की नाही, की पुढे श्रमजीवी करायची आहेत. बाकी काय त्याच्यात? सोपं ठेवायचं. अरे सोपं ठेवलं ना की साधं जगता येतं. कॉम्प्लिकेशन्स नकोतच आता आपल्या आयुष्यात कुठल्याही प्रकारची. त्या तंगड्यात तंगडं असल्यामुळे आपण सारखे पडायचो, दुसऱ्यावर अवलंबून राहायचो. मग त्यांनी माझा कसा गैरफायदा घेतला असं म्हणून रडायचो. कशाला? एवढा बलदंड माणूस लेखा तू? कशाला दुसऱ्यावर अवलंबून राहायचं? स्वतःमध्ये आपण कर्तृत्ववान आहोत हे सिद्ध झालेलं आहे, नाही का झालेलं? आत्ता इथं बसलेल्यांपैकी कोणी पण मला सांगावं की असं वाटतं त्याला मी कर्तृत्ववान नाहीये, असं कोणाला वाटतं? बोला. हे यार काय रे, एकचही हातवर नाही आला. याचा अर्थ सगळेजण कर्तृत्ववान आहेत. त्या कर्तृत्वाच्या सीमा वेगळ्या असतील, क्षेत्र वेगळी असतील, पण आपण भंगार नाहीये. फक्त आता आपल्याला रुटीन बसवायचंय. ते झालं की जेवायची वेळ पाळायची. मी पाळतो. मी दिवसातनं आजही 4 वेळा खातो.
सकाळी एकदा 8:40 ते 9 या वेळामध्ये नक्की पोटभर ब्रेकफास्ट करतो. आत्ता इथं आलोय ना आपले तुम्हाला भेटायला, 2 भाषा पोहे खाऊन आलेलो आहे व्यवस्थित. पोट भरलेलं ठेवायचं. आपल्याला काय सांगितलंय? पोट भरलं का? पोट भरल्यावर दारू प्यायची इच्छा होत नाही सुरुवातीच्या काळात. पेट चालू ठेवायचं. 1 वाजता जेवायचं. मग 1:15 झाला तर काय होईल? काहीही होत नाही. 1:15 वाजता जाऊन जेव, पण 3:30 नाही. का रे? ठरलंय आपलं. एकदा 3:30 वाजणार असतील तर बायकोला फोन करून सांगायचं, आज मी तिथं डोसा खातोय बरं का. मग डोश्याऐवजी वडा सांबार खाल्ला गोष्ट वेगळी, पण मी आत्ता जेवायला येणार नाहीये बरं का. हे सांगण्यातली गोष्ट म्हणजे रुटीन बसवणं लाईफचं. घरच्यांना दरवेळेला पिक्चरमध्ये ठेवलं तरच तुमच्याबद्दलची विश्वासार्हता निर्माण होणार आहे आणि तरच तुमचं लाईफ रुटीनाइज होणार आहे. अदरवाईज फसवत चालवणार आहे घरच्यांना कायम. नाही फसवलं. एक जण तर आहे का रे आपल्यातला कोण घरच्यांना न फसवता इथं आलेला? कोणीच नाही. मी पण नाही. म्हणजे मी काय डिफरंट नाहीये. मी तुमच्यासारखंच आहे ना. सगळे तेच धंदे करून आपण एकत्र आलोय इथं. मग आता रुटीन बसवायचंय. मग दुपारचं जेवणाचं वेळेवर झाल्यानंतर उरलेली कामं करायची. साधारण माणसाचा काम करणाऱ्या माणसाचा दिवस हा संध्याकाळी उशिरात उशिरा 6:30 किंवा 7 वाजता संपतो. उशिरात उशिरा. त्याच्यानंतर एची मीटिंग करायची. म्हणजे मी करतो. पहिली 3.5 वर्ष मी केली. आता रोज मीटिंग करत नाही मी. पण मी एकही दिवस नाही चुकवली मीटिंग. कारण मला कळलं होतं तो 1.5 तास जर का मी तिथं बसून हे लोक काय बोलतायत ते ऐकलं ना, तर उरलेले 22.5 तास माझे चांगले जातात. आता रात्री झोपतो त्याच्यात काय चांगले जातात? अरे झोपेत सुद्धा चांगले जातात दिवस. शांत चित्ताने झोप लागते. खोटं वळणं बंद होतं. लांड्या लबाड्या, उसने पैसे घेणं, कर्जाऊ पैसे घेणं सगळं बंद होतं. बिनघोरपणे शांत झोप लागते. विचार करायला वेळ मिळतो. काल परवा ते प्रश्न वाचून दाखवले की नाही, 9 प्रश्न तुम्हाला मी. ते आजही मी रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःच्या मनाला विचारतो. हीच ते घडी बसणं आहे ना. घडी बसणे म्हणजे काय आहे? कालच्यापेक्षा आजचा दिवस सुसह्य होणे. मग याचा कंटाळा येत नाही का तुम्हाला? ह्याच्यात कंटाळा येण्यासारखं काही नाहीये. मग ह्याच्यात तुम्ही कंटाळा काय येत नाही? उलट मी असं वागतो ह्याचा मला अभिमान वाटतो. त्यात काय अभिमान वाटायचंय? आत्ता इथं बसून सांगतोय की तुमच्या समोर आहे, हे मी अभिमानाने सांगतोय. हे मी तुमच्या समोर जे बोलतोय ना, हे मान खाली घालून नाही बोलत आहे. माझ्या हातनं झालेल्या चुका बोललो का आत्ता मी काही? मी माझं जीवन कसं सावरलं हे बोलतोय मी, आणि ते खरं आहे. आत्ता मी इथं बसलेले, माझ्या घरचा नंबर देतो, बायकोला विचारा हा माणूस आत्ता कुठे असेल, ती सांगेल निरामयमध्ये गेलाय. का? मी सांगून आलोय तिथं. म्हणजे आता मी माझ्या जीवन बदलतोय. अजून सगळं बदललेलं नाही आहे. अजून माझ्यात खूप फरक बदल व्हायला पाहिजे. अरे सारी औषधाची गोळी घ्यायची असली ना तरी आत्ताच गोळणी खाऊन आलोय मी. बायको म्हणली गोळी घेतल्याशिवाय जायचं नाही. जोरात बोलली बघा माझ्याची. मग आता मी पिऊ नको तर काय करू? पी मेल्या. अरे पी. नुकसान कोणाचं? तुझंच आहे.
तुला ही अक्कल पाहिजे. बायको का म्हणली असं? गोळी घेतल्याशिवाय जायचं नाही हा. बिकॉज शी लव्ज मी, शी यूज टू टेक केअर ऑफ मी. हे मला कळायला पाहिजे. वरती हे पण म्हणली, रोज कसं सांगायला लागतं? ती तिच्या जागी योग्य आहे. जरी रोज सांगायला लागत नसलं तरी ती तिच्या जागी योग्य आहे. तिला असं वाटतं की मी आहे म्हणून संसार टिकलाय. सगळ्याच बायकांना तसं वाटतं. काय बिघडलं? वाटू दे. नाहीतरी आपण कधी कोणाच्या वाटण्याला काय किंमत दिली आहे? बरोबर बोलतोय की नाही? त्याच्यासाठी दुःखी व्हायचं कारण नाही असं मला सांगायचंय. बायको असं बोलली, मुलगी असं बोलली, मुलगा असं बोलला. वडिलांना कळत नाही का? आता मग मी काय लहान आहे का वयानी? अरे वडिलांपेक्षा तू लहानच आहे. ते तुला अक्कल शिकवणारच. तो बाप येले का तुझा? दाखवतोच आता इथनं घरी गेल्यावर. तू कसला काय दाखवतो? तुझं तुला कळलं नाही म्हणून तू इथं आला. ए मध्ये म्हणजे माझी मानसिकता सांगतोय मी. माझी सुरुवातीची मानसिकता हीच होती. ए मध्ये गेलो तेव्हा दाखवतोच. आता एकदा माझे वर्ष होऊ देत पूर्ण, मग दाखवतोच. वर्ष झाल्यानंतरचा कशाला विचार करतो? त्याच्यात हे रुटीन बसव ना बेटे. छान झालंय अहो माझं रुटीन. माझं सगळं मार्गी लागलंय. मी ठराविक वेळ काम करतो. मी ठराविक पेक्षा जास्त पैसे मिळवतो. मी ठराविक पेक्षा जास्त पैसे बाजूला टाकतो. मला सांगितलं तुझा आनंद कशात आहे शोध रे. पहिला प्रश्न विचारला. मी म्हणलं माझा आनंद पैशात आहे. रोज मिळवायला लाग. मिळवायला लाग म्हणजे अरे तू म्हातारा झाला तरी रोज पैसे मिळतील याची सोय कर. मी डोकं चालवलं. मी रोज एवढ्या करायला लागलो. 1000 रुपये जरी मिळाले ना तरी 1000ची एफडी करायची आणि मंथली व्याज देणारी करायची. पुढे जास्तीत जास्त पैसे मिळायला लागले. मग 5000, 10000, 20000 जसे जमतील तशा एवढ्या करायला लागलो. आजच्या तारखेला मला 30च्या 30 दिवस व्याज येतात. रोज सकाळी 8 वाजता त्या महाराष्ट्र बँकेचा मेसेज वाचतो. टिंग. ती बायको म्हणते वाचा आणि नाचा. कारण पैसे मिळवण्यातच आनंद आहे तुमचा. तिला वाटायचं की मंथली लावा. म्हणजे काय म्हणायचं त्याला, महिन्यातनं एकदाच एकच एफडी करा. नाही, मी आवरट आहे, मला रोज पैसे पाहिजेत. पण त्याचं फळ आज मला खूप चांगलं मिळतंय. आता मी मेसेज वाचून इथं आलेलो आहे. रोज काही न करता पैसे मिळवायचा टाइम आता तुमच्या आयुष्यात आलेला आहे. आत्ता जर का पाया पक्का केला तर तुमचं सगळं उर्वरित आयुष्य खूप सुखात आणि आनंदात जाणार आहे. याचा अर्थ 4-5 लाख रुपये व्याज येतं का मला? नाही येत तेवढं. माझा आनंद कशात आहे? रोज काहीतरी मिळतंय मला. आणि कमी, तुम्हाला सांगू का, पैसे कमी पडत नाहीत हो. आपण दारू पिलो नाही ना, आपण रुटीन मध्ये लाईफ जगायला लागलो ना, पैसे अजिबात कमी पडत नाहीत. मला कुठे ऐकायला मिळालंय? तिथंच 7:30 ते 9 AM मध्ये. तू जोपर्यंत बेट्या पैशाच्या मागं धावतोय का नाही तोपर्यंत पैसा पुढून तू माग. तू एकदा कामाच्या मागं धावायला लागला ना की तू पुढून पैसा माग येत राहा. चालला पुढं. घर आनंदी होतं का? नक्की होतं. याचा अर्थ घरामध्ये खटके उडत नाहीत असं नाही. पण पूर्वी जसं मंगळसूत्र फेकून मारायची तसं आता होत नाही. काय नाही मारलं का तुझ्याकडं? कोणाकोड्याकडे नाही मारलं रे? या आईला सगळ्यांकडेच मारलं दिसतंय. हा, इथं डोनेशनच्या सीट येत नाहीत.
सगळे मेरिट लिस्टवाले आहे तिथं, नाहीये का? म्हणजे स्थळकाळ प्रत वगळता दारूने दिलेले फटके जसे कॉमन असतात ना, तसे दारू थांबल्यानंतर स्थळकाळ प्रत वगळता येणारे आनंदही कॉमन असतात, असं बोलायचंय मला पेंडसे. प्रोव्हाइडेड यू चेंज द रुटीन ऑफ युअर लाईफ, त्यासाठी जाणीवपूर्वकच प्रयत्न करायला लागतात. अदरवाईज असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, अशी वृत्ती जर असेल तर तू खाटल्यावरी आणि तो हरी जाई भलतीकडं. हा चान्स आहे, टर्निंग पॉइंट. इथं एकदा यू टर्न मारला की पुढचं सगळं जीवन हॅपी होऊन जाणार आहे. प्रोव्हाइडेड यू चेंज युअर रुटीन. रात्री मी आजही ठराविक वेळेलाच झोपतो. मध्ये मध्ये मला किडाच आला, ते व्हॉट्सअपच बघायचो, सारखा व्हॉट्सअप बघायचो. आणि माझ्या असं लक्षात आलं की ते साला ऍडिक्शन झालं माझं. आणि तुम्हाला खरं सांगू का, जो माणूस एक दिवस जरी स्वतःला स्वतःच्या मदतीने दारूपासनं लांब राहू शकतो ना, ठेवू शकतो ना, तो ह्या जगामध्ये काय वाटेल ते जिंकू शकतो. हे मी जाहीररित्या सांगतोय. एक दिवस ठेवायचे, फक्त एक दिवस दारूपासनं आपल्याला लांब ठेवायचे. म्हणून तिथं ते फक्त आजचा दिवस लिहिलेलं आहे, वन डे ॲट अ टाइम लिहिलेलं आहे. फक्त आजचा दिवस ते रुटीन पाळायचे. आता आयुष्यच बदलून टाकतो मी. नको आयुष्य बदलायला जाऊ बेटे. आयुष्य कसलं बदलतं? आयुष्य आजचाच दिवस असतं. आयुष्य आजचाच दिवस आहे ना, कालचा दिवस बदलता येत नाही, उद्याचा यायचंय अजून म्हणून बदलता येत नाही. मग आजचाच दिवस आहे, मग आज काय करायचं? ते रुटीन आहेत जगायचे. हे झालं आजच्या दिवसभरातलं रुटीन. नाही, आता त्याच्या पुढं काय करायचंय मला? तर मला आता धोके कळले पाहिजेत. मला समाजामध्ये पहिल्याच जरा 4 लोकांना, मी पित नाही हे जसं हायलाईट झालं पाहिजे, तसं 4 लोकांकडे येणं जाणं सुरू झालं पाहिजे. त्यासाठी मी काय केलं ते सांगू शकतो तुम्हाला. आपल्याकडे आता सगळ्यांकडे मोबाईल असतोच. कॅलेंडरमध्ये ते काय म्हणायचं, रिमाइंडर लावून टाका. सगळे जो भेटेल त्याचा वाढदिवसाचं रिमाइंडर, व्यसनमुक्तीच्या वाढदिवसाचं रिमाइंडर. आता सकाळी येताना मी फोन करून आलोय. भानगड अशी आहे, तू जोपर्यंत दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानत नाही ना, तोपर्यंत लोक तुझ्या आनंदात आनंद मानणार नाही. मी करतो बाबा, मेसेज तरी करतो, नाही तर फोन तरी करतो. सकाळी 8च्या आत माझे फोन झालेले असतात, 8च्या आसपास झालेले असतात. हो वैद्यराज नमस्कार, तुमचा आज वाढदिवस, शुभेच्छा. आता इतकी वर्ष करतोय म्हणल्यानंतर तो आमचा वैद्य नावाचा मित्र आहे ज्याचा आज वाढदिवस आहे, तो म्हणलाच मला, आयला म्हणे तुझा फोन कसा नाही आला, वाटच बघत होतो मी. काय झालं? माझी कोणतरी वाट बघतंय, माझ्या फोनची वाट बघतंय, मी सुखावलो. तुमच्या लक्षात आलं का? हे सगळं स्वतः सुखावण्याबद्दल चाललेलं आहे की नाही? पेन्से तुला करतो की नाही दरवर्षी वाढदिवसाला मी फोन? किती वर्ष झाली करतोय? 12-15 वर्ष झाली करतोय. बघा ऐका, याचा अर्थ तेवढी वर्ष जुनं तुझी माझी ओळख आहे. बरं तेवढा एक फोन करायला काय लागतंय रे? बरं आपल्यालाच आनंद मिळणार आहे ते फोन केल्याने. समाजामधली रिलेशन्स एस्टॅब्लिश होण्याची सगळ्यात सोपी युक्ती आहे ही. मी गेली 24 वर्ष करतोय बुवा. कोणी लग्न कार्याला बोलवलं, हल्ली बोलवतात,
पूर्वी नव्हते बोलवत की जायचं. अरे तू त्या पाकिटात किती रुपयाची नोट देतोय त्याचं त्यांना महत्व नसतं. मोहन आला होता बरं का लग्नाला, कारण ते लोक बाहेरून बघत असतात. हे तर फारच वाया गेलं होतं चालत. हो आता हा चांगला वागतो, परवा लग्नाला आला होता आमच्याकडच्या. हेच रेकग्नायझेशन आहे ना रे. तिथं गेल्यानंतर तुला काय हार घालायला पाहिजे का? नको. लग्न त्याचं आहे, तुझं नाही. पण तू हजर राहणं तुझं काम आहे. तिथं गेल्यावर सुद्धा वाचा 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 बोलत तर बोलतच बसतोय. आणि आमचा बोलायचा विषय काय? आता मी कशी पित नाही. त्या ए मध्ये गेल्यावर ऐकायला मिळालं वाक्य, व्यसनमुक्तीचं प्रदर्शन करायचं नसतं, आचरण करायचं असतं. मला काय सांगायचंय, जशी संगत तशी पंगत रे. आता हा सगळा खेळ चाललाय ना, हा स्वतःचं जीवन सुसह्य करण्याचं चाललेलं आहे. पावसाळा सुरू व्हायच्या आत माझ्या स्कूटरच्या डिकीमध्ये रेनकोट व टोपी दोन्ही असते, नक्की असते. मी कधी रेनकोट विसरत नाही. का? भिजला असतील? नाही, मी भिजत नाही. का भिजत नाही? हा, मला भिजावंसं वाटलं तर मी भिजतो, पण रेनकोट नाही म्हणून भिजत नाही. का? इट्स अ पार्ट ऑफ माय रुटीन लाईफ. आमच्या ए मध्ये मामा गोळे होते, त्यांनी हे सांगितलं एकदा शेअरिंग मध्ये मला. 15 मेला माझ्या मोबाईल मध्ये रिमाइंडर लावलेलं आहे. 15 मे या तारखेला वर्षातनं एकदाच त्यांच्या मोबाईल मधलं रिमाइंडर वाजायचं रेनकोट बद्दलचं. स्कूटरच्या डिकीत रेनकोट ठेवणे हे ते रिमाइंडर. संपलं. मी तेवढंच उचललं त्यांच्याकडनं. म्हणजे मला काय सांगायचंय, आता बघा, आता काल वाजलं माझ्या याच्यातलं मोबाईल मधलं रिमाइंडर. कारचं ते पीयूसी संपलंय, 5 दिवस अगोदर लावतो मी. काल वाजलं म्हणजे कालपासनच्या 5 दिवसामध्ये ते एक्सपायर होणार आहे. मी आज गाडी काढली बाहेर की पहिलं ते पीयूसी करून घेणार आणि मग कुठं जायचं झक मारायला ते जाणार. कोणी लावली रे ही सवय? ही माझी मी लावून घेतलेली सवय आहे. अहो आपण चांगली माणसं आहोत, अहो आपण हुशार माणसं आहोत. आपण इतके दिवस शहाणे नव्हतो, कारण आपण स्वतःला फार हुशार समजायचो. बाहेरच्या जगातली नॉर्मल माणसं हे असंच जगत असतात, यालाच चांगलं जगणं म्हणतात. हेच रुटीन बसवायचंय लाईफचं. हे एक रेनकोटचं उदाहरण किंवा कारच्या पॉल्युशन सर्टिफिकेटचं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. इन्शुरन्सचं लावलेलं आहे माझा रिमाइंडर, गाडीचं लावलेलं आहे, स्कूटरचं लावलेलं आहे. बरं, एकदा नोट कमवायला लागले की पैसे कमवणं हा प्रॉब्लेमच नाहीये. मग मी काय असं करायचो, पार त्या पॉल्युशनच्या सर्टिफिकेट दाखवा, त्या पोलिसाने अडवलं, हे काय एक्सपायर झालेले, काढा 1000 रुपये. मग मी तोंड बारीक करणार, मग त्या हवालदारला म्हणणार हे घ्या 100 रुपये. काय राव रोमे, बरे घे 200 रुपये. कशाला लाचारी? आता ह्याच्या पुढचं लाईफ आहे ना, हे ताठमानेने जगायचंय. अरे मी ताठमानेने जगायचंय बोललो, ताठ्यात जगायचंय बोललो नाही. मोडेन पण वाकणार नाही वगैरे डायलॉग संपले, तुकडे तुकडे झाले. जिथं नम्रता दाखवायला पाहिजे
तिथं नम्रता दाखवायलाच पाहिजे. पोल्युशन सर्टिफिकेट वेळेवर काढणं याच्यात कसली रे नम्रता? हे तर सेफ झोन मध्ये राहणं. पटतंय का माया तुला? शहाणे म्हणजे आता मी शहाण्यासारखं वागायचं ठरवले. शहाण्यासारखं वागण्यासाठी सगळ्यात अगोदर मी शहाणा नाहीये हे कळलं पाहिजे. बरोबर? मग माझा प्रवास शहाणपणाच्या दिशेने सुरू होतो. आणि शहाणपणाच्या दिशेने प्रवास सुरू होण्यासाठी माझं लाईफ रुटीनाइज झालं पाहिजे. रुटीनाइज करून घेणे इट्स अ टूल टू लिव्ह इन सेफ झोन. ठीक आहे, 10:25 झालेले आहेत. आत्ता आपण या ठिकाणी थांबूया. आत्ता मी जे बोललो त्याच्यामध्ये कोणाला काही ऍड करावं असं वाटतंय का, किंवा काही प्रश्न असले तर अतिशय मनमोकळेपणाने विचारा. बोला बाई. आपले संबंध म्हणजे एक दिवस म्हणजे सुधारण्यासाठी चालू व्हायला एक दिवस लागतो आणि बिघडण्यासाठी पण एक दिवस लागतो. अगदी बरोबर. पण याचा म्हणजे आपण आपलं रुटीन ज्यावेळी चालू करतो त्यावेळी आता साधारण किती टाइम स्पॅन आहे की हे सगळं पूर्ववत व्हायला लागतं? ती जखम तुम्ही किती त्यांच्या मनावर खोल काढलेली आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तू विचारलेला प्रश्न असा आहे, मला समजलेला प्रश्न असा आहे की आता मी इथनं घरी गेल्यानंतर माझे न घरच्यांचे संबंध पूर्ववत व्हायला नेमका किती काळ लागेल असा प्रश्न आहे ना. तर त्याचं उत्तर मी आत्ता असं दिलं की तू घरच्यांच्या मनावर किती खोल जखमा काढून इथं आलेला आहे याच्यावर त्या जखमा भरणं अवलंबून आहे ना. रोज मलम लावायला सुरुवात करायची. घरच्यांच्या मनावरच्या जखमा बऱ्या करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे स्वतःच्या वागण्यात बदल करणे, वेळ पाळणे, ठराविक वेळ घरच्यांना देणे, बोलताना शब्द जपून बोलणे, स्वर जपून काढणे, नम्रच झालं पाहिजे. आपल्या घरच्यांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. दारू किती वर्ष प्यायला बेटे तू? मी म्हणलं 10.5 वर्ष. मी हा प्रश्न जेव्हा माझ्या सिनियरला ओल्ड टायमरला विचारला, माझी बायको कधी माझ्याशी नीट वागणार हो, कधी नीट बोलणार हो, त्यांनी मला सांगितलं तू दारू किती वर्ष प्यायला बेटे? म्हणलं 10.5 वर्ष. तुझी बायको 10.5 वर्षानंतर तुझ्याशी नीट वागेल. काय सांगताय म्हणलं, एवढा वेळ? त्याला काय करणार? यू हॅव टू ऍक्सेप्ट. तू वागलाय तसं. बोला, अजून कोणाला काही प्रश्न? बोला. हा, मग चांगलं नाहीच वागायचंय आपल्याला. आपल्याला सुरुवातीला नीट वागायचंय. चांगलं वागण्यात सातत्य राहत नाही असं तू सांगतोय मला, हो की नाही? मी तरी कुठे आज खूप चांगलं वागतोय का? अजिबात नाही. नीट तरी वागता आलं पाहिजे आपल्याला. मग त्याची पातळी वाढवत जायची नीट वागण्याची, नुसतं ड्युरेशन नाही वाढवायचं. शिव्या तोंडातल्या शून्यावर आल्या आहेत का माझ्या? माझ्या नाही आलेल्या अजून. खरं काय सांगतो, माझ्या तोंडातल्या शिव्या शून्यावर आलेल्या नाहीत. याचा अर्थ अजून मी चांगलं वागायला लागलेलो नाही. अजूनही गाडी चालवताना कोणतरी तिरप मध्ये आलं की मी हाणतोच त्याला शिवी, तुझ्या आता आईला करून. तो ओरिजिनल साऊंड ट्रॅक आहे ना. आपली हार्ड डिस्क खराब झालेली आहे आमची. काय सांगायचं आता तुम्हाला? ठीक आहे, बोला. हो, डे टू डे आणि वार्षिक म्हटलं होतं मी. म्हणजे टोटल आयुष्यामध्ये
माझं जीवन सुसह्य होण्यासाठीचं, म्हणून ते उदाहरण दिलं मी फक्त, बाकी काही नाही. सध्या अरे माझं चांगलं चाललंय, माझं चांगलं चाललेलं आहे, ह्याचा अर्थ मी चांगला वागतोय असं नाही. माझं चांगलं चाललेलं आहे आणि तुमचं सुद्धा चांगलं चालायला लागणार आहे इथून बाहेर पडल्यानंतर. ठीक आहे, आज इथं थांबूया.